गोलंदाज आहेत, लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, थोडे इंजर्ड आहेत प्रणय, तरी सुद्धा आपला संघ जिंकला पाहिजे, विजयी झाला पाहिजे यासाठी जीवाचं रान करत आहे गोलंदाज प्रणय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, विकेट कीपर, शॉट थर्ड मॅन, पॉइंट, कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि फाईन लेग अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेट, चेंडू फ्लिक केला आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालं आहे आणि चांगला प्रयत्न केला होता प्रणय याने आणि एक धावेवर समाधान मानले ते परेशाने. परेशाने आपल्या स्वतःचं खातं उघडलं आहे आणि संघाचं सुद्धा खातं उघडलेलं आहे. धावसंख्या झाले 1-0 गडी बाद, एक चेंडू एक धाव. चांगला गोलंदाज आहे प्रणय. लेफ्ट आर्म राऊंड गोलंदाजी करतील देवेंद्र यांना. नियमित नाईट मॅचेस, नाईट सराव करणारा हा कोंडी संघ. चेंडू बॅटची कडा घेतले, फाईन लेगला खराब क्षेत्ररक्षण, चेंडू स्पिन झाला तिथून आणि हा एक बोनसचा चौकार. अशा तऱ्हेने देवेंद्र याने आपलं स्वतःचं खातं उघडलंय. बीट झाला होता पण बॅटची कडा घेतल्या कारणाने चेंडू जास्त स्पिन झाला आणि चौकार गेला. धावसंख्या झालेले 5, 2 चेंडू 5 धावा. प्रणय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, देवेंद्र लेफ्ट. चेंडू फारच सुंदर टाकलं होतं आणि एक धाव धावून काढलेली आहे आणि परेशांचा फार चांगला प्रयत्न होता, थोडा मार लागलेला आहे. कोंडी कालभैरव संघाचा हा एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि अंडरआर्म स्पेशलिस्ट हा खेळाडू आहे आणि मागच्या स्पर्धेमध्ये ते उपविजेता संघ होते आणि उत्कृष्ट फलंदाज म्हणून परेश यांना पारितोषिक मिळालं होतं आणि बायच्या स्वरूपात ही रन होती. पंचांना आठवण नव्हती ती बाय द्यायची, आता ती त्यांनी दिलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 6 धावा. प्रणय परेशाना, चेंडू पुन्हा फ्लिक केलेला, चांगलं क्षेत्ररक्षण. या क्षेत्ररक्षकाने मागच्या सामन्यात सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. एक धावेवर समाधान मानलंय. धावसंख्या झालेली 7, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. प्रणय देवेंद्र यांना चांगला चेंडू फिरवला, थोडा अगोदरचे चेंडू ऑफ ब्रेक सारखे टाकले, आतमध्ये येत होते, हा चेंडू थोडासा बाहेर निघाला आणि देवेंद्र याला बेट केलेला आहे. फारच सुंदर गोलंदाजी प्रणय यांच्याकडून आणि गचाल क्षेत्ररक्षण प्रणय यांच्याकडून, गचाल क्षेत्ररक्षण आणि बायच्या स्वरूपात हा चौकार. फारच खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि धावसंख्या झालेली 11. पहिल्या षटकामध्ये फलंदाज एवढे चांगले खेळले नाही, नशिबाची साथ होती. देवेंद्र यांच्या बॅटची कडा घेऊन चौकार गेला. त्यानंतर आता शेवटचा जो चेंडू होता तो विकेट किपरने खराब फिल्डिंग केली प्रणय याने आणि हा तो चौकार गेला आणि आता गोलंदाज आलेला आहे ब्रँड ध्रुवीज. राऊंड विकेट टाकणार, राईट आर्म राऊंड परेशाना. धावसंख्या झालेल्या 11. चेंडू
फुल टॉस चेंडू केला आडव्या बॅटने. फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून एक फार सुंदर चौकार पाहायला मिळाला. फारच सुंदर फलंदाजी. धावसंख्या झालेली आहे 15. ध्रुवी चेंडू चेंडू बाहेर पडला. पिचच्या बाहेर चेंडू पडला आणि नो बॉल दर्शवलेला आहे. धावसंख्या झालेले 16. खूपच खराब चेंडू. मधल्या लाईनच्या अलीकडे चेंडू टाकला आणि नो बॉल. अशा तऱ्हेने हा चौकार आणि एक म्हणजे 5 धावा वाढल्या. धावसंख्या झाले 21. फारच खराब गोलंदाजी ध्रुवी यांच्याकडून. चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पायाला चेंडू लागला आणि एक धाव मानलेली आहे लेग बायच्या स्वरूपात. पंच मनीष द्यायचा शिकून घ्या लवकर. धावसंख्या झालेली आहे 22. 22. लॉस ऑफ 0 विकेट्स. अकोंडी कालभैरव. ध्रुवीत गोलंदाजी करतील देवेंद्र यांना. 3 ओव्हर. चेंडू फ्लिक करायचा प्रयत्न होता. चेंडू पायाला लागला आणि एकाच धावेवर समाधान मानलंय. पंच मनीष माल यांनी लेग बाय दर्शवलेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे 23. लॉस ऑफ 0 विकेट्स. फुलटा चेंडूचा फायदा घेता आला नाही आणि चांगली फेकी झाली. चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि परेशला वाचवता वाचवता देवेंद्रने स्वतःची विकेट फेकलेली आहे आणि खरोखरच एक चांगलं लक्षण आहे. आपल्या संघामधील उत्कृष्ट खेळाडू कोण आहे तर परेश आहे. म्हणून त्यांनी स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली आणि हे संघ आपलं जिंकतो ना त्याच्यामध्ये सॅक्रिफाईस करणारे सुद्धा खेळाडूंची गरज असते आणि स्वतःची विकेट फेकली देवेंद्र यांनी परेशसाठी. आणि फलंदाजीसाठी आलेले आहेत ओमकार. चेंडू लेगस्टम्पच्या बाहेर. खराब वाईडच्या स्वरूपात हा पंजा. वाईडच्या स्वरूपात हा पंजा आलेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे 28. 28 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण. रिव्हर्स स्वीप केला होता ओमकार यांनी. धावसंख्या झालेली आहे 29. लॉस ऑफ 1 विकेट्स. ध्रुवीज गोलंदाजी करेल. चेंडू रिव्हर्स ट्राय केलेला आहे परेश याने. एक धावेवर समाधान मानलंय. धावसंख्या झालेली आहे 30. चांगली फलंदाजी. 15च्या सरासरीने कालभैरव कोडी संघ खेळत आहे. शेवटचे षटक टाकण्यासाठी येत आहेत वरद गोलंदाजी करतील परेशाना. धावसंख्या झाले 2 षटकामध्ये 30 धावा. एक गडी बाद. कालभैरव कोंडी संघ. राऊंड विकेट. राईट आर्म राऊंड विकेट. चेंडू चांगला क्षेत्ररक्षक आहे पण थोडा गडबडला आणि त्याचा फायदा परेशानी घेतला. एक धाव घेतली. धावसंख्या झालेली आहे 31. लॉस ऑफ 1 विकेट्स. चेंडू चांगला और फुल टॉस चेंडू होता. पुढे आले आणि कवर आणि मिड ऑफच्या मधून एक खणखणीत फार सुंदर चौकार. धावसंख्या झालेली आहे 35. लॉस ऑफ 1 विकेट्स. वरद गोलंदाजी करतो ओमकार यांना. चेंडू अप्रतिम फटका. ओरपीच चेंडूचा पुरेपूर फायदा. पॉइंट बॅकवर्ड पॉइंटला चेंडू मारला आणि हा चौकार. धावसंख्या झाली आहे 39. 39. चेंडू लेग स्टंपच्या बाहेर होता. पंच मनीष माले याने वाईड दर्शवला. धावसंख्या झालेली आहे वाईड. मनीष तो वाईडच द्यायचा. वाईडच तो.
वाईडच्या स्वरूपात त्या 2 धावा होतात. चेंडू आडव्या बॅटने परेशने खेळला. धावसंख्या झालेली आहे 42. 42 धावा झालेल्या आहेत. धावसंख्या 42 झालेल्या आहेत. ओमकारला स्ट्राईक घ्याव्या लागेल. डॉट चेंडू टाकलेला आहे तो वरद यांनी. शेवटचा चेंडू, या इनिंग्स मधला शेवटचा चेंडू. 42 धावा. चेंडू टॅप केलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि धाव पूर्ण झालेली आहे. धावसंख्या झाली आहे 43. लॉस ऑफ 2 विकेट्स अँड 44 टार्गेट. चांगली फलंदाजी ओमकार आणि परेश यांनी केलेली आहे आणि देवेंद्र यांनी. धावसंख्या झाली 44. ओमकार यांनी कमी चेंडूमध्ये चांगली फटकेबाजी केली. हो सिंगल. धावसंख्या झाली आहे 43 धावा झाल्या आणि 44 धावांचा एक चांगला टार्गेट दिलेला आहे. चांगली स्पर्धा स्वर्गीय हरेश तांडेल यांच्या स्मरणार्थ बालेज चषक 2026 फार सुंदर स्पर्धा आयोजन केलेलं आहे आणि या स्पर्धेसाठी एकूण 40 संघांनी सहभाग घेतलेला आहे. अजून 4 ते 5 संघ वेटिंगला आहेत. आम्हाला संधी मिळावी असं त्यांची पण इच्छा आहे, परंतु आपल्याला सुद्धा थोडं लिमिटेशन आहे. 16चा गट आपल्याला खेळवायचा असो. 15 मॅचेस असतात आणि 15 मॅचेस खेळवणे म्हणजे सकाळचे 5, 5:30, 6 वाजतात. तर फार सुंदर स्पर्धा आणि 44 धावांचं एक चांगलं टार्गेट दिलेलं आहे. फलंदाजीसाठी आलेले प्रणय आणि नॉन स्ट्रायकर एंडला आहेत मिथिल MK, मिथिलेश आणि प्रणय. आणि गोलंदाजीसाठी आलेले आहेत जयेश पाटील. जयेश एक चांगला गोलंदाज आहे. प्रत्येक वेळेस पहिला स्पेल्ड करणार हा गोलंदाज. चेंडू थोडा लेग स्पिन केला होता. थोडा चेंडू थांबून आला आणि त्याचा फायदा प्रणयला घेता आला नाही. चांगलं क्षेत्ररक्षण मोहिते यांच्याकडून, प्रियेश मोहिते यांच्याकडून. चेंडू एकदम स्लो झाला. बॅकफुटला गेले. प्रणय अनफिट होते, त्यामुळे त्या चेंडूचा फायदा घेता आला नाही आणि त्रिफलाचीत झालेले आहेत ते प्रणय. आणि एक नावाजलेला ओरमचा फलंदाज प्रणव एक उत्तम ओरमचा फलंदाज आहे. पाहूया अंडरम मध्ये कशी फलंदाजी करतोय. जयेश, चेंडू लेग स्टंपवर पिच झाला आणि आडव्या बॅटने खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू पायावर आदळला. निर्धाव चेंडू. धावसंख्या झालेली आहे 0 धावा. चांगली गोलंदाजी जयेश यांच्याकडून. चेंडू ऑफस्टंपच्या खूपच बाहेर. पंच मनीष माले यांनी वाईड दर्शवलेला आहे. 1 धावेवर समाधान मानले. वाईडच्या रूपाने 1 धाव मिळालेली आहे. धावसंख्या झालेली 1. 1 गडी बाद 1. पुन्हा चेंडू वाईड पडलेला आहे. धावसंख्येला झालेली आहे 2. 3 चेंडू टाकले, त्यानंतर लागोपाठ 2 चेंडू वाईड टाकलेले आहे. धावसंख्या झालेली आहे 2. जयेश,
चांगलं तटवलंय. ओरपीच चेंडूचा फायदा घेतलाय आणि परेश आणि गॅब्रियल यांच्यामधून एक सुंदर चौकार पाहायला मिळाला. प्रणव याने आपलं स्वतःचं खातं उघडलंय. धावसंख्या झालेली आहे 6. चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पिच झाला होता. आडव्या बॅटने स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून हा सुंदर चौकार. धावसंख्या झालेली आहे 10. 5 चेंडूमध्ये 10 धावा केलेल्या आहेत. 44 धावांचा टार्गेट आहे. 34 धावांची गरज अजून आहे. जयेश राऊंड विकेट आणि जोरदार अपील झालेला आहे. तिन्ही पंचांची चर्चा चालू आहे. खरोखर चेंडू बॅटला लागला, पायाला हाताला लागला, बॉडीला लागला. पाहूया आपण रिव्ह्यू घेऊया. तुम्ही ना खाली बोलू. तू डिसिजन घेणारे कोण आहे? तुम्ही तू बाहेर तिकडे जा. असं नसतं. बघायला नाही, बघायला तुम्हाला अलाउडच नाही. अलाउडच नाही तुम्हाला बघायला. मी एकटाच फक्त बघणार. नाही डोले नाही, तुमचा अलाउडच नाही. तुम्हाला बॅट लागला वरती, हाताच्या वर लागला. थोडा स्लो मोशन नॉट आउट. आणि हा चौकार लेगबाईच्या स्वरूपात हा चौकार. धावसंख्या झालेली आहे 14. गोलंदाज आलेले आहेत परेश. अजून 30 धावांची गरज. चांगलं तटवलेलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फारच सुंदर क्षेत्ररक्षण. 11 चेंडू 29 धावांची गरज. प्रणव फार सुंदर फलंदाजी करत आहे आणि परेश सुद्धा अनेक वर्षाचा अनुभव असलेला एक उत्तम अंडरम स्पेशालिस्ट गोलंदाज आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं नाही. देवेंद्र यांच्या पायाखालून चेंडू गेला. आडला असता चेंडू, अडवू शकला असता, परंतु चेंडू जोरात गेला आणि हा चौकार. धावसंख्या झालेले 19. चांगली फलंदाजी प्रणव यांच्याकडून पाहायला मिळत आहे. फारच सुंदर फलंदाजी करत आहे प्रणव. परेश चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पडला. पंच मनीष माले यांनी वाईड दर्शवलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 20. अजून 24 धावांची गरज. 10-24. चांगला चेंडू. 9 चेंडू 24 धावा. 9 बॉल 24 रन्स. चेंडू वाईड दर्शवलेला आहे. 9 चेंडू 23 धावा. 9 बॉल 23 रन्स. परेश चांगला प्रयत्न होता, परंतु परेश मोहिते यांच्याकडून, परंतु हा चौकार. धावसंख्या झालेली आहे 25. लॉस ऑफ 1 विकेट. चांगली फलंदाजी प्रणव यांच्याकडून पाहायला मिळत आहे. 8 चेंडू 19 धावांची गरज. थोडी घाई करा. सकाळी मला अकॅडमीला जायचं आहे 7 वाजता, त्यामुळं थोडी घाई करा. 1 तास झोप भेटेल मला. चांगला कव्हर ड्राईव्ह प्रणव यांच्याकडून. धावसंख्या झाले 29.
चांगली फलंदाजी प्रणव यांच्याकडून पाहायला मिळत आहे. फक्त आता 7 चेंडू 15 धावांची गरज. हा चेंडू जर डॉट टाकला तर 15 धावा, प्रणवनी चौकार मारला तर राहतील 11 धावा, एक धाव काढली तर राहतील 14 धावा. पाहूया कशी फलंदाजी आणि कशी गोलंदाजी. हा चेंडू एक महत्त्वाचा चेंडू आहे. या सामन्याचा कलाटणी देण्याचा हा चेंडू आहे. आणि पाहूया प्रणव फार सुंदर फलंदाजी करत आहे आणि परेश या षटकामध्ये आणि धाव घेण्याचा रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता, धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा तऱ्हेने खेळाडू धावबाद झाला. मिथिल हे धावबाद झालेले आहेत आणि आता 6 चेंडू 15 धावांची गरज. 6 चेंडू 15 धावांची गरज. पाहूया कोण गोलंदाजी करणार. आय थिंक गॅब्रिएललाच गोलंदाजी देतील, कारण का त्याच्याकडं एक्सपिरियन्स आहे. आणि फलंदाजीसाठी आले धनराज, गणराज म्हणजे गणपती, गणराज आलेले आहेत आणि प्रणव फार सुंदर फलंदाजी करत आहेत. पाहूया यांचं क्षेत्ररक्षण कोंडी संघाचं कसं होतंय. राईट हार्म राऊंड विकेट. 6 चेंडू 15 धावांची गरज. फुलटॉस चेंडू आणि अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. चेंडू लेग स्पिन टाकला होता आणि फार सुंदर कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. 11 धावांची गरज. 5 चेंडू 11 धावांची गरज. प्रणव फारच सुंदर खेळत आहे, चांगली फलंदाजी पाहायला मिळत आहे. राईट आर्म राऊंड. चेंडू बॅटची कडा घेतलेली आहे, एक धाव तर घेतलेली आहे. एकाच धावेवर समाधान मानलंय ते प्रणव याने. धावसंख्या 34, लॉस ऑफ 2 विकेट्स, 4 balls and 10 balls remaining, 10 runs required. गॅब्रिएल गोलंदाजी करतील गणराज यांना. चांगलं अप्रतिम क्षेत्ररक्षण. या मुलाला खरोखरच, या मुलांनी मागच्या सामन्यामध्ये ओम, आय थिंक ओम असेल नाव, मागच्या सामन्यामध्ये सुद्धा ह्या क्षेत्ररक्षणाने अप्रतिम क्षेत्ररक्षण केलंय. आणि मनीष सरोद यांनी त्याचा मागच्या सामन्यामध्ये सुद्धा नोंद केली होती, आता सुद्धा नोंद केली. अप्रतिम क्षेत्ररक्षक. 3 चेंडू 9 धावांची गरज. 3 चेंडू 9 धावा. गॅब्रिएल राईट हार्म राऊंड विकेट. प्रणव यांना. प्रणव फार सुंदर फलंदाजी करत आहे. अप्रतिम कॅच. व्हॉट अ कॅच. एक नंबर कॅच. अनुराग. अप्रतिम कॅच अनुराग. खरोखरच अनुरागने पूर्ण मॅच चेंज झाली. चेंडू 2 चेंडू 9 धावांची गरज. अंडरमध्ये काही घटना घडतात. कधी कधी काय होतं, वाईड पडतो, नो करतोय. फलंदाजाचं नाव ध्रुवेश, जीवेश. गॅब्रिएल. खरोखरच फार सुंदर गोलंदाजी गॅब्रिएल यांच्याकडून. गॅब्रिएल गोलंदाजी करायला चांगलं क्षेत्ररक्षण. 1 चेंडू 8 धावांची गरज. खरोखरच
तरी सुद्धा अंडरमध्ये एक चेंडूमध्ये अनेक धावा दिलेल्या असे किस्से आहेत. बघूया गॅब्रियल कशी गोलंदाजी करतोय. कधी कधी असं घडलेलं आहे, एक चेंडूमध्ये 8 धावा पाहिजे होत्या. आता मागेच नाईट स्पर्धेमध्ये मुलेखंड येथे नाईट स्पर्धेमध्ये वाईड चेंडू पडला आणि मागे चौकार गेला आणि मग संघ हारला. आणि फुलटॉस चेंडू व्यवस्थित मारता आला नाही आणि अशा तऱ्हेने कोंडी कालभैरव संघ विजयी झालेला आहे. आणि डीजे मास्टर